ओके. तर आज आपण पुढचे जे इन्स्ट्रुमेंटेशन आहे ते स्टार्ट करणार आहोत. आपलं फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी आणि ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी हे दोन टेक्निक त्या ठिकाणी आपण अगोदर कंप्लीट केलेले आहेत. आता या ठिकाणी हे जे पुढचे 4 टेक्निक आहे हे छोटे छोटे आहेत, तर ते आपण बघणार आहोत आज. ओके. आणि ते कंप्लीट करायचे आहे आपल्याला. त्याच्यामुळे साधारण 1 ते 1.5 तास आपल्याला त्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे. अपेक्षा करतो की तुम्ही त्या ठिकाणी सपोर्ट कराल. ओके. तर पहिला टॉपिक जो आहे आज आपण स्टार्ट करणार आहोत तो आहे फ्लुरोसन्स आणि फॉस्फरसन्स. मॉलिक्युलर फ्लुरोसन्स आणि फॉस्फरसन्स. तर फ्लुरोसन्स म्हणजे काय आणि फॉस्फरसन्स म्हणजे काय? नाउ सी fluorescence. Fluorescence, most of the time whenever you travel during the night time and whenever a light from any vehicle strikes on the some of the reflecting material present on the road, okay, किंवा दुसऱ्या गाड्यांवरती त्या ठिकाणी रेडियम वगैरे जे लावलेले असतात, ते रेडियम जे आहे ते रेडियम त्याच्यामध्ये जो फेनॉमेना असतो तो फ्लुरोसन्स फेनॉमेना होतो त्या ठिकाणी. आणि फॉस्फरसन्स जो आहे, तुम्ही रात्री आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला जुगनू दिसतात त्या ठिकाणी, त्याला तुम्ही मराठीमध्ये त्याला आपण हे काजवे की काजवे असं काहीतरी म्हणतात, पण जुगनू जे आहे ते त्या ठिकाणी फॉस्फरसन्स फेनॉमेना दाखवतात. तर हे दोन टेक्निक आहेत. दॅट 2 टेक्निक्स वी आर गोइंग टू यूज फॉर द एनालिसिस ऑफ डिफरंट सबस्टन्सेस in the chemistry. Okay, so see one by one you will see that how important the topic is and these 2 things. Okay, that is fluorescence spectroscopy and phosphorescence spectroscopy or spectrometry. So they are the fluorescence and phosphorescence are the molecular luminescence. Now there is a difference between chemical luminescence and molecular luminescence. We'll see in detail what is a chemical and what is a molecular. Okay, so light, okay, that is related with the light. What is related with the light and other is related with the chemical reaction. So what molecule do? Molecule absorbs the photon. Molecule absorbs the photon, absorbs the energy, and it goes to the excited state. It goes to the excited state. Excited state. Now what will happen? The emission spectra which is coming out of that excited molecule will help us to do the analysis by qualitative way and quantitative way. त्याचा आपण उपयोग कशासाठी करणार आहे? क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस साठी करणार आहे. क्वालिटेटिव्ह मीन्स व्हॉट इज प्रेझेंट इन द मॉलिक्यूल or substance, and quantitative means how much is the quantity of that particular thing present in the substance. Okay, so fluorescence and phosphorescence, so both are that molecular luminescence is a chemoluminescence and photoluminescence both comes under the molecular luminescence, chemoluminescence and photoluminescence. So here fluorescence and phosphorescence, fluorescence and phosphorescence आहे, that are the photoluminescence, they are related with the light. कोणते? फ्लुरोसन्स आणि फॉस्फरसन्स. तुम्हाला या ठिकाणी केमोल्युमिनेसन्स नाहीये, त्याच्यामुळे त्याचा काही फारसा तुम्हाला विचार करायचा गरज नाहीये, बट ऍटलीस्ट यू मस्ट नो व्हॉट इज केमोल्युमिनेसन्स. केमिकल रिएक्शन झाल्यानंतर जे एक्साइटेशन होतं, जी लाईट एनर्जी बाहेर दिली जाते, त्याला केमोल्युमिनेसन्स म्हणतात. आणि फोटोल्युमिनेसन्स मध्ये तो लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो आणि ती लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्या ठिकाणी तो आपल्याला ऑब्झर्व करतो आपण. ओके, सो व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन फॉस्फरसन्स अँड फ्लुरोसन्स और फ्लुरोसन्स अँड फॉस्फरसन्स? इट इज हॅव्हिंग शॉर्टर लाईफ. फ्लुरोसन्स हॅव अ शॉर्टर लाईफ अँड फॉस्फरसन्स इज हॅव्हिंग लॉंगर लाईफ. तर किती फरक आहे दोघांमध्ये? फॉस्फरसन्स मध्ये त्याच्यावरती लाईट स्ट्राईक झाली एखाद्या सबस्टन्स वरती की लगेच तो चमकतो बॅक,
इट गिव्स लाईट बॅक. लगेच लाईट आपल्याला बघितलं, मी तुम्हाला म्हणतो मी कुठे टर्न वगैरे घेताना रात्री किंवा समोरच्या लाईट गाडीवरती लाईट चमकला की काय होतं, लगेच त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं, लाईट त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते, जे की आपण त्याला रेडियम म्हणतो. आणि फॉस्फरसन्स मध्ये जुगनूचं उदाहरण दिलं, पण तसंच त्या ठिकाणी आणि सबस्टन्सेस आहे जे की त्या ठिकाणी डिलेड फ्लुरोसन्स आहे. त्याला फॉस्फरसन्सला तुम्ही काय म्हणता, डिलेड फ्लुरोसन्स. म्हणजे याने लाईट ऍब्सॉर्ब केली तर रिव्हर्ट किंवा लाईट पुन्हा रिफ्लेक्ट होण्यासाठी इट टेक्स समहाउ मोर टाइम कम्पेअर्ड टू फ्लुरोसन्स. दॅट इज ओनली द डिफरन्स बिटवीन टू टेक्निक. ओके, you can see here the electronic energy transition, that is responsible for fluorescence, does not change in electronic spin, म्हणजे याचा जर सिंगलेट असेल तर सिंगलेटच राहील, डबलेट असेल तर डबलेट राहील. ओके, ते बघूयात आपण पुढे, तुम्हाला मी डिटेल सांगेल. फक्त इथे लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉनिक स्पिन चेंज होत नाही कशामध्ये, फॉर फ्लुरोसन्स. बट फॉर द फॉस्फरसन्स इलेक्ट्रॉन स्पिन चेंजेस. हियर यू कॅन सी द इलेक्ट्रॉन स्पिन चेंजेस. जर पेअर असेल इलेक्ट्रॉनची, अशी त्या ठिकाणी पेअर असेल इलेक्ट्रॉनची, तर ज्यावेळेस एक्साइटेशन मध्ये जातात, एक्साइट झाले वरती, एक्साइटेशन झालेलं आहे मॉलिक्युलचं, काय होईल, ही जी पेअर अगोदर काय होती, इलेक्ट्रॉन स्पिन एकमेकांच्या अपोजिट होते, पण ते आता काय होतात, पॅरलल होतात. अगोदर अशा पद्धतीने होते, नाउ दे बिकम पॅरलल. इन केस ऑफ व्हॉट, फॉस्फरसन्स. But this not happens in case of fluorescence. Hence what happen, molecule goes to excited state and it come back to the ground state within a period of 10 raised to -5 second. Very shorter life. वरती एक्साइट होतो आणि पुन्हा येतो, म्हणजे 1 सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतोय त्याला. बघा इथं 10 raised to -5 पॉवर आहे त्या ठिकाणी. ओके, सो fluorescence and phosphorescence occurs at longer wavelength than the excitation radiation. This is what happen over there. Okay, now in phosphorescence that may take few seconds to minute also. Excited state मध्ये गेल्यानंतर त्याला अगदी फ्यू सेकंड टू मिनिट, म्हणजे 1 मिनिटही त्याला लागू शकतो, अर्धा तासही लागू शकतो ग्राउंड स्टेटला यायला. म्हणजे एकदा लाईट ऍब्सॉर्ब केल्यानंतर अर्धा तास, म्हणजे जसं बघा तो जुगनू मी सांगितलं तुम्हाला, त्याला रात्री आपण हे म्हणतो की पावसाळ्यामध्ये दिसतात, चमकतात रात्री. काही मुलं ते, आम्ही लहानपणी ते पिशवी मध्ये टाकायचो आणि लाईट असं बॅटरी सारखं असे काही प्रयोग करायचो. तर बघा दिवसभर लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो तो जो किडा आहे जुगनू, आणि रात्री तो रात्रभर त्याची लाईट त्या ठिकाणी तो हे करत असतो, है ना. सो दॅट इज द फेनॉमेना. दॅट मे टेक सेकंड टू मिनिट्स. म्हणजे रात्री चमकते ती, दिवसभर ऍब्सॉर्ब करतो आणि रात्री ते त्या ठिकाणी लाईट चमकते. सो हाऊ इट हेल्प्स. सो व्हॉट इज मॉलिक्युलर ल्युमिनेसन्स. मॉलिक्युलर ल्युमिनेसन्स जो आहे त्याच्यामध्ये येतो तुमचा केमोल्युमिनेसन्स आणि फोटोल्युमिनेसन्स. ओके, हे 2 प्रकार येतात. फोटो मध्ये कोणते येतात, फॉस्फरसन्स अँड फ्लुरोसन्स, जे की आपण स्टडी करणार आहोत. आणि केमोल्युमिनेसन्स मध्ये काय होतं, एक्साइटेशन इज ड्यू टू द केमिकल रिएक्शन, जे की आता स्टडीला नाहीये तुम्हाला, बट दॅट इज ड्यू टू द केमिकल रिएक्शन. ओके, अँड फोटोल्युमिनेसन्स excitation by the absorption of photon, that is called photoluminescence. Okay, so what is the basic principle? Molecule get excited, what happen, outer shell electron get excited, means whole molecule get excited due to absorption of light. Okay, and excited species gives out the energy, and that energy is given out in the form of quanta. म्हणजे बंडल म्हणूयात त्याला आपण. It is in the form of quanta, bundle. Okay, so energy travels in the form of wave and in the form of quanta, जे की FYBSC ला तुम्ही शिकलेले आहात.
सो फ्लुरसन्स मी बोललो शॉर्टर लाईफ आहे, लाईट चमकते आणि लगेच रिव्हर्ट बॅक होते, जे रात्रीचं उदाहरण दिलं मी तुम्हाला रेडियमचं. बट फॉस्फरसन्स मध्ये काय आहे, फॉस्फरसन्स मध्ये it may be from 10 raised to -4 second to several second, means up to minute. Okay, few minutes, you can say few minutes also possible over there. Okay, so this is what happened in actual technique. So what is the theory behind what happens actually here? See, this is the energy level E1, जे की अगोदरच्या टॉपिक मध्ये बघितलं आपण, कोणता FES आणि AAS, ग्राउंड स्टेट एनर्जी म्हणा किंवा E1 म्हणा याला. ओके, अँड हियर इट इज E2. E1 आणि E2 ही डायग्राम आपण कुठे बघितलेली आहे, FYBSC मध्ये पण बघितलेली आहे, है ना. एनर्जी, इलेक्ट्रॉनिक एनर्जी मध्ये काय असतात, व्हायब्रेशनल एनर्जी असतात, आणि ह्या व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये पुन्हा त्या ठिकाणी कुठल्या एनर्जी लेवल असतात, रोटेशनल एनर्जी लेवल असतात, जे की तुम्ही कशामध्ये वापरतात, मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये. मी तुम्हाला FY ला सांगितलेलं आठवत असेल कदाचित, मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये रोटेशनल एनर्जी आपण यूज करतो, ही व्हायब्रेशनल आहे. ह्या ज्या आहे ह्या व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स आहेत. These vibrational energy levels are located in electronic energy levels. Okay, ground state and excited state. What happen? Electron get excited from E1 to E2. That may be in vibrational level V0, V1, V2 of what? Excited state E2. हिच्या कुठल्याही एनर्जी लेवल मध्ये जाईल इलेक्ट्रॉन खालून एक्साइट झाल्यानंतर. आणि काय होतंय इथे, कोलिजनल डीऍक्टिव्हेशन इज गोइंग ऑन. Here what is there? कोलिजनल डीऍक्टिव्हेशन, म्हणजे ते एकमेकांबरोबर कोलाइड होतात आणि हळूहळू काय होतात, खाली येतात. एक तर इथून डायरेक्ट ह्या ग्राउंड स्टेटला येईल. कोणती ग्राउंड स्टेट? व्हायब्रेशनल ग्राउंड स्टेट ऑफ एक्साइटेड एनर्जी लेवल. हिच्यामध्ये पण पुन्हा ही ग्राउंड स्टेट आहे. कोणती ही ग्राउंड स्टेट? कोणती आहे? व्हायब्रेशनलची आहे इथे. आणि याची ग्राउंड स्टेट कोणती? व्हायब्रेशनलची ही आहे E1 ची. ओके, इथे E2 ची कोणती आहे? ही आहे ग्राउंड स्टेट. ओके, then electron comes to this level, and from there it directly comes to the E1 or any state. Now that may come to V2, may come to V1, may come to V0. See, इथे येऊ शकतो, that may come to V1, that may come to V0. Okay, that is called fluorescence or phosphorescence. That is called fluorescence or phosphorescence. Now how that happens? Now how that happens? Here is also same way, collisional deactivation. Molecule collide with each other, okay, and they slowly come to the ground state. Okay, see how they are showing here like this. Okay, now हा जो फेनॉमेना होता है त्याच्यामुळे फ्लुओरेसन्स आणि फॉस्फोरेसन्स आम्ही ऑब्जर्व करतोय. ओके, सो सी देर आर इन each and every molecule there are several electronic energy levels. Okay, molecule absorbs UV light, that is UV visible. Okay, UV ultraviolet and visible light, and they goes to the excited state. The actual excitation take place is of electron, and electron excite झाला की what you say, then whole molecule is in the excited state. Okay, that goes from lower energy level to higher energy level, lower energy level to higher energy level. So consider one such a transition of electron from ground state to excited state, and what things happen over there you can see here, जे की तुमच्या इथे ह्या डायग्राम मध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे की काय होतं. दिस इज व्हॉट द एनर्जी लेवल डायग्राम. ओके, नाउ विल सी इन ग्रेट डिटेल. सी व्हॉट हॅपन, है ना, once your molecule absorbs the energy or electron absorbs the energy, that will goes to the excited state. Okay, now what happen? So two types of possibilities are there. See, now singlet excited state. इलेक्ट्रॉन जे आहे हे बघा इथे, इफ यू सी हियर दे आर पेअर्ड इलेक्ट्रॉन इन द पेअर्ड स्टेट. नाउ आउट ऑफ विच वन इलेक्ट्रॉन इज गेट एक्साइटेड and that went to higher energy level. Now but the spin is not changed. See, spin याचा डाउनवर्ड आहे या ठिकाणी. Here is again that is in the downward direction. Okay, so if you put that values in this formula, which formula? N plus 1, N plus 1. So what is N? N is a number of unpaired electron. Number of unpaired electron. मला सांगा, हा फॉर्म्युला वापरल्यानंतर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहे? ह्या केस मध्ये अनपेअर्ड आहे का? नाहीये, 0 आहे हा.
हे पेअर्ड आहे, दे आर पेअर्ड, वन इज इन अपवर्ड डायरेक्शन, वन इज डाऊनवर्ड, तर ती पेअरिंग आहे. इथे पण पेअरिंगच आहे बघा. You can see here is also pairing because one is upward direction, one is in the downward direction. Okay, spin आहे त्याचा actually तो, what we can say, spin आहे त्याचा. So what will happen here, value, if this remains 0 here in this case, if this is a singlet of ground state, this is a singlet of excited state, if this becomes 0, so 0 plus 1, what will give you, what it will give you, it will give you 1, that is what the singlet. पण जर तो इलेक्ट्रॉन काय झाला, अनपेअर झालेला आहे, काय झाला, अनपेअर झालेला आहे, एक्साइटेड स्टेट मध्ये कसं झालेला आहे, त्याचा स्पिन बघा लाईक दिस. नाउ that become unpaired, now the spin is like this. Okay, so this now value of m will become, that will become 2, right, because two unpaired electrons are there. What is n? N is an unpaired number of unpaired electrons, right? 2 plus 1, 2 plus 1, okay, so that will become 3, that is a triplet. This is what your triplet. Okay, this what happens. Now remember here, the singlet excited state will give you the fluorescence and triplet excited state gives you the phosphorescence. How? You can see now. Baga, fluorescence, ground state to the singlet excited state and again get to the back ground state. Baga, काय होतं इथे, हा ground state electron जो आहे that went to the excited state but the spin remains same. That went to the excited state but spin remains same. So that is a excited singlet now. Okay, but if the spin changes like this, what will happen, number of unpaired electron will become 2. So as I told you, if the number of unpaired electron are 2, you will get which excited state, triplet. You will get the triplet excited state. You will get the triplet excited state. This is the process now. Okay, so what happened here, phosphorescence, triplet will give the phosphorescence. Okay, कारण तो पुन्हा पेअरिंग व्हायला वेळ लागतो, त्याला काय होतं म्हणजे वेळ का लागतो की हा ऑलरेडी अनपेअर्ड झालेला आहे, आता पेअरिंग व्हायला जेवढा वेळ लागतो, जेवढा जास्त वेळ घेईल पेअरिंग होण्यासाठी, त्याच्यामुळे डिलेड फ्लुरोसन्स होतो, तो खाली येताना वेळ लागतो त्याला, खाली येताना, कारण हा स्पिन चेंज होऊन पुन्हा कसा होणार आहे, तो खाली आल्यानंतर दॅट विल बिकम लाईक दिस. ओके, अँड दॅट टेक्स अ टाइम, that takes a time and that is why that is a delayed fluorescence, म्हणून त्याला तुम्ही काय म्हणाला, phosphorescence. Okay, so it will give you the phosphorescence. Okay, so that time is from 10⁻⁻⁴ second to 10 second. Here time is less. Okay, अगदी वरती फटकन जातो आणि less than second it will comes to the ground state. Now this is very important diagram. This diagram is there for TYBSc, MSc first year, MSc second year. In the MSc first year, that is in the physical chemistry. In MSc second year, that is there in the again in organic chemistry. Again in MSc first year, that is there in inorganic chemistry. Spectra topic is there. So this diagram is there in physical chemistry, inorganic chemistry, and organic chemistry. Very important diagram. See what happens here. As I told you, this is a ground state level. Okay, this is a excited energy level, so what happened now, electron get excited from here to, say now electron get excited from here to any of the energy level. बघा इथून जे ग्रीन दाखवतो आहे हा तुमचा S1 मध्ये जाईल किंवा S2 मध्ये जाईल, डोंट वरी अबाउट दॅट, wherever it goes no problem, that's fine, that is of our use now. जिथे जाईल तो एक्साइटेड स्टेट मध्ये कुठेही जाऊ देत, पण तो एक्साइटेड स्टेट मध्ये जायला पाहिजे आणि तेच आपल्या कामाचं आहे. ओके, नाउ व्हॉट हॅपन्स, सी एक्साइटेड स्टेट मध्ये गेल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी, यू कॉल इट एज ए एक्साइटेशन और ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट. यू कॉल इट एज ए ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट. इलेक्ट्रॉननी एनर्जी घेतलेली आहे
आणि तो एक्साइटेड स्टेटला गेलेला आहे. Now what happened? So excited state ला गेल्यानंतर तो काय करतोय? That will come to the S1 now. Any energy level of S1, that is 0, 1, 2, 3, 4, 5. Okay, that is what your vibrational energy level. ह्या ज्या आहेत व्हायब्रेशनल एनर्जी लेवल आहेत तुमच्या. ओके, नाव इथे जर आला तर तो पुन्हा इथे त्याच्या ग्राउंड स्टेटला येणार आहे. ओके, किंवा याच्या ग्राउंड स्टेट मधून पुन्हा तो इथे येतो आणि तिथून पुन्हा हळूहळू त्या ठिकाणी काय होणार आहे, याच्या ग्राउंड स्टेटला येणार आहे. इट हॅपन्स कंटिन्युअसली. सो व्हॉट हॅपन्स, दिस इज एक्साइटेड सिंगलेट स्टेट. रिमेंबर, फोकस हियर. This is excited singlet state. Okay, now this from singlet state, if your electron comes directly to the ground state, if your electron comes directly to the ground state, जर डायरेक्ट ग्राउंड स्टेटला आल्यानंतर तो काय येणार आहे तुम्हाला, तिथे फ्लुरोसन्स असेल की फॉस्फरसन्स असेल? What will be there? If that comes directly to the ground state, that will give you the fluorescence. कारण वरती एक्साइट झालेला आहे, त्याचा स्पिन चेंज झाले काय, सिंगलेट मधून सिंगलेट, फ्रॉम सिंगलेट, सी फ्रॉम सिंगलेट, एस स्टँड्स फॉर सिंगलेट, हे सिंगलेटच दाखवतोय तो तुम्हाला या ठिकाणी. सिंगलेट टू सिंगलेट, सिंगलेट टू सिंगलेट ट्रांजिशन गिव्स यू फ्लुरोसन्स. ओके, नाउ if the electron from this singlet state, either this or this, no problem, any singlet. Okay, from either of the singlet state, if its electron that spin changes and that goes to here now, see that goes to here, you can see on your screen, you can see on your screen. Let me clear you. You can see on your screen. What is this? Is this a singlet state? No, this is a ट्रिपलेट स्टेट. स्पिन चेंज झालेला आहे आणि तो एक्साइटेड स्टेट मध्ये चेंज होऊ शकतो कारण त्याच्याकडे एनर्जी आहे. डायरेक्ट ग्राउंड स्टेट मधून तो ट्रिपलेट मध्ये जात नाही. रिमेंबर, डायरेक्ट ग्राउंड मधून ट्रिपलेट मध्ये जात नाही. फर्स्ट इट हॅज टू गो इन द एक्साइटेड सिंगलेट स्टेट, वेअर इन दिस डायरेक्शन. ओके, नॉट बाय दिस डायरेक्शन. ओके, हे होत नाहीये, तो इकडे जातोय पहिला आणि एक्साइटेड सिंगलेट मधून तो जर ह्या साइडला आला तर तो काय होतोय, ट्रिपलेट होतोय. दॅट बिकम्स ट्रिपलेट. ओके, नाव दिस इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस स्टेट, फ्रॉम आयदर ऑफ, है ना, ह्या त्याच्या पुन्हा काय आहे, व्हायब्रेशनल एनर्जी लेवल आहे. 0, 1, 2, 3, 4, 5, these are vibrational energy level. From here it comes to the S0. From T1 to it goes to S0. Triplet to singlet. Triplet to singlet transition, that will gives you what? It will gives you phosphorescence. It will gives you phosphorescence. काय झाले थोडक्यात पुन्हा तुम्हाला सांगतो. Now one more thing left to tell you, that ही जी क्रॉसिंग होते from singlet to triplet, that is called inter system crossing. सिंगलेट सिस्टम मधून ट्रिपलेट सिस्टम मध्ये गेलेला आहे म्हणून त्याला इंटर सिस्टम क्रॉसिंग म्हणूयात आपण. दिस इज कॉल्ड इंटर सिस्टम क्रॉसिंग. ओके, आणि ऍज लाईक या ठिकाणी याच्यामध्ये जे ट्रान्झिशन होतात, है ना, एक्साइटेड स्टेट मध्ये आहे आणि तिथल्या तिथं जे ट्रान्झिशन होतात त्याला इंटरनल कन्व्हर्जन म्हणतात. याच्यामध्ये जे ट्रान्झिशन होतात दॅट इज कॉल्ड इंटरनल कन्व्हर्जन. इथून इथे आला, है ना, यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन, दॅट इज कॉल्ड इंटरनल कन्व्हर्जन. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड ही डायग्राम तुम्हाला 101% त्या ठिकाणी एक्झाम मध्ये असेल. ओके, नाव सो इट टेक्स मोर टाइम. का वेळ लागला याला? कारण इथून सिंगलेट मधून वरती गेला तो एक्साइटेड स्टेट मध्ये, तिथून फटकन खाली आला तर फ्लुरोसन्स दिसला, पण तो जेव्हा ट्रिपलेट मध्ये जातो तेव्हा त्याला सिंगलेट मध्ये यायला वेळ लागतो. दिस इज व्हॉट द रिझन इज. दिस इज व्हॉट द रिझन इज. ओके, so this is how whole the system is taking place. Here you can see inter system crossing is shown by blue line. Okay, then quenching is there. Quenching is there. This is how it is quenching take place over here. Okay, so here this take place non radiative relaxation, म्हणजे ज्याच्यातून काही तुम्हाला एनर्जी बाहेर पडत नाहीये, ते अगदी म्हणजे एनर्जी लेस असतात. खूप एनर्जी हे झाली
आणि मग हळूहळू हळूहळू हळू ते खाली येतात. हे जे आहे इथे बघितलं तुम्ही, पेंचिंग असेल किंवा नॉन रेडिएटिव्ह जे आहे ह्या अगदी त्याच्यातून तुम्हाला फारसं काही डिटेक्शन साठी हेल्प होत नाही. ओके, यू कॅन सी ऑन युअर screen such a colors are there on your screen. Now we'll proceed to the next slide. Okay, that this is what Jablonski diagram, very important for your examination. So what factor affects phosphorescence and fluorescence? है ना, फॉस्फरसन्स कधी होऊ शकतो जास्त आणि फ्लुरेसन्स कधी होऊ शकतो जास्त, हे बघूयात. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो बघा की कॉन्ज्युगेशन वाढलं. कॉन्ज्युगेशन म्हणजे काय, अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड, अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड. ओके, एखादा मॉलिक्यूल आहे हे मला वाटतं तुम्हाला कळायला काय हरकत नाही. मी अशा पद्धतीने तुम्हाला खाली दाखवतो इथे कॉन्जुगेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड काय म्हणतात. सो इफ देयर इज अ डबल बॉन्ड, here one more double bond, here is one more double bond. Okay, this is what conjugated double bond, conjugated one after one है ना, सिंगल बॉन्ड नंतर डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड नंतर डबल बॉन्ड आहे. ओके, आणि जे असे असतात, आता आली आहे कन्सेप्ट क्लिअर करतो, जे एकदम लागून असतात असे डबल बॉन्डला डबल बॉन्ड लागून आहे, दिस इज अ क्युम्युलेटिव्ह, दीज आर नॉट कॉन्जुगेटेड. हे जे डबल बॉन्ड आहे हे क्युम्युलेटिव्ह आहे, एकाला एक लागून आहे डबल बॉन्ड, सॉरी, these are called cumulative double bonds. Okay, now conjugated double bond helps for the showing these effects. म्हणजे जे कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जेव्हा आता पुढे बघाल, मॅक्सिमम जे आपण डे टू डे लाईफ मध्ये सबस्टन्सेस यूज करतो दे आर द कॉन्जुगेटेड. ओके, दे कॅरीज double bonds. Okay, that they may be heterocyclic. Okay, they may be any kind of, you can say heterocyclic means त्याच्यामध्ये one atom is different than the carbon. Okay, heterocyclic compounds you have studied in the what is heterocyclic, you have studied. Hetero means different. Okay, in 12th standard you have studied, that is there again in प्रत्येक वर्गात आहे तुम्हाला, FY मध्ये आहे, SY मध्ये आहे. Don't go in much detail in that. So what happens here? So conjugated double bond shows both the effect. Okay, heterocyclic molecule with the electron donating group, with electron, now listen here, with electron donating group shows fluorescence. This is very important. Electron donating group, ज्यांच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन आहेत ते तुम्हाला काय दाखवतात, फ्लुरेसन्स. फ्री इलेक्ट्रॉन कोणाकडे आहे, ज्याच्यावरती असे तुम्हाला लोन पेअर दिसेल ना, है ना, असं तुम्ही काढताना है ना, OH कुठेतरी अटॅच केलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला दिसेल असे, है ना, किंवा नायट्रोजन असेल NH2, त्याच्यावरती फ्री इलेक्ट्रॉन दिसेल. ओके, हे जे असे जर त्या ठिकाणी ग्रुप अटॅच असतील, दे विल हेल्प यू टू शो फ्लुरेसन्स. ओके, सो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप डिक्रीजेस द फ्लुरेसन्स, है ना. मेसोमेरिक इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट तुम्ही शिकलेला आहात. कोणते आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, NO2 इज देअर, ऍसिडिक फंक्शनॅलिटी इज देअर. असे जे ग्रुप जे अटॅच आहेत ते काय आहेत त्या ठिकाणी, है ना, अल्डिहाइडिक फंक्शनॅलिटी ग्रुप इज देअर. हे इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग आहे. आता तुम्ही ते इफेक्ट कसे शिकलेले आहात ते मला माहित नाहीये, बट दॅट इज देअर इन युअर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, हे काय वाढवतात, हा कमी करतात. दे डिक्रीजेस द फ्लुरेसन्स अँड इन्क्रीजेस द फॉस्फरसन्स. ओके, अगेन atomic number is higher, means if the substance is attached with the higher atomic number element, then that will show you the phosphorescence. That will show you the phosphorus. Higher atomic number म्हणजे कोणता आहे तुमचा, ब्रोमीन आहे, right? Then iodine is there. Higher atomic number elements. Okay, and they can show you the mesomeric effect, inductive effect. That elements are responsible to show such a kind of effects. Okay, this is what the basic की डबल बॉन्ड पाहिजे कॉन्जुगेटेड, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर फ्लुरेसन्स दिसेल, विथड्रॉइंग असेल तर फॉस्फरसन्स दिसेल जास्त. ओके, त्याच्यानंतर हायर ॲटॉमिक नंबर इलेमेंट अटॅच असतील तर फॉस्फरसन्स दिसेल. Now what is the theory for the fluorescence and phosphorescence? This is a basic theory on which basis this works. Okay,
So what is basic theory? Now you know the Beer-Lambert's law, you know the Beer-Lambert's equation, you have studied in SI BSc. आता काय परीक्षाच झाली नाही त्याच्यामुळे काय किती जणांच्या लक्षात आहे मला माहित नाही, बट इन आपण त्या ठिकाणी स्पेक्ट्रोस्कोपी टॉपिक जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी लर्न केलेला आहे. तर तुम्हाला ते त्याच्यामध्ये IMP म्हणून सुद्धा त्या ठिकाणी मी नोट केलं होतं की हे जरा इम्पॉर्टंट आहे फॉर द पर्पज ऑफ PYBSc सिलेबस, आणि ते जरा फोकस करा असं मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं, बरोबर आहे ना. आणि ते कशात होतं, तुमचा युनिट 3 जो होता इन्स्ट्रुमेंटल मेथड स्पेक्ट्रोमेट्री जो आहे त्याच्यातला सेकंड टॉपिक, त्याच्यामध्ये आपण लर्न केलं होतं सगळे लॉज वगैरे. सो व्हॉट इज लॅम्बर्ट्स-बियर्स लॉ? absorbance is equal to log to the base 10 I0 upon IT, IO upon IT, or that is equal to epsilon CL. What is I0? It's intensity of incident light. Intensity of incident light जी की कशावरती येते आहे, तुमच्या सॅम्पल वरती ज्याचा स्टडी करायचा आहे. ओके, IT इज अ ट्रान्समिटेड लाईट, त्याच्यातून जी लाईट ट्रान्सफर होते आहे that is intensity of transmitted light. C is the concentration of a solution. C is the concentration of solution kept in the cell having length L. Okay, जी क्युवेट आहे, कलरीमीटरचा एक्सपेरिमेंट केलेला आहे आपण अगोदर. ओके, ती जी क्युवेट आहे छोटीशी टेस्ट ट्यूब सारखी असते, तिची लेंथ L आहे. एप्सिलॉन इज अ मोलर एब्सॉर्प्टिव्हिटी, मोलर एब्सॉर्प्टिव्हिटी. ओके, सो A is equal to epsilon CL. A is equal to epsilon CL. This is how. So you can see from above equation we will get this equation. From above equation, if you solve above equation, you will get this equation. Which one? Here it is written. ते कसं भेटतंय या ठिकाणी दाखवलेलं आहे मी तुम्हाला. जर तुम्ही इथे बघितलं, log of I0 upon IT is equal to epsilon CL. Epsilon CL. Now if now I0 upon IT is equal to 10 raised to epsilon CL है ना, काय लॉग शिफ्ट केलाय तिकडे, कुठे या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, सो 10 raised to epsilon CL. Now IT upon I0, what I did, IT comes to this side here to the numerator and I0 goes to denominator. See now here. So that's why त्याला सिंबल कुठला आलेला आहे, 10 raised to minus. It's a symbol will become, इथे काय आहे, प्लस सिंबल आहे. Now that will become minus. Okay, and therefore IT is equal to, shift this I0 to this side, what you will get, IT is equal to I0 into 10 raised to minus epsilon CL. 10 raised to minus epsilon CL. But what is epsilon CL? What is epsilon CL? You can see here. Epsilon CL is equal to absorbance. Okay, epsilon CL is equal to absorbance. So that's why what is written here, you can see, 1 minute here, what is shown, I0 into 10 raised to minus A. Okay, this is A, this is A. Okay, now if you solve that equation, finally what you will get in your hand, fluorescence is directly proportional to concentration of species present in the solution, or phosphorescence is directly proportional to the concentration of species in the solution. Concentration of species in the solution. Now see, ऍब्सॉर्प्शन, किती लाईट ऍब्सॉर्ब केलेली आहे सॅम्पलने, सॅम्पल ट्यूब मध्ये ठेवला, त्याच्यावरती लाईट स्ट्राईक केली, तुम्ही लाईट त्याच्यावरती स्ट्राईक केली, समजा टॉर्च चमकवली थोडक्यात असं समजूया. तसं ते इन्स्ट्रुमेंट असतं त्याच्यात ठेवावी लागते ती ट्यूब. बट व्हॉट हॅपन, ऍब्सॉर्ब लाईट इज इक्वल टू इन्सिडेंट लाईट मायनस ट्रान्समिटेड लाईट. त्याच्यावरती जी लाईट आलेली आहे, त्या सॅम्पल वरती जी लाईट सॅम्पल टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेला आहे त्याच्यावरती जी लाईट तुम्ही फॉल केलेली आहे, त्या लाईटला काय म्हणालात तुम्ही, इन्सिडेंट लाईट आहे. ती काय आहे, IO आहे. ओके, आणि जी त्याच्यातून पास झाली सॅम्पल मधून पास झाली ती काय आहे, दॅट इज युअर IT, ट्रान्समिटेड लाईट. ओके, आणि मग तुम्ही कोणती कॅल्क्युलेट करताय,
आय ऍब्सॉर्ब याने किती ऍब्सॉर्ब केली, याच्यामध्ये किती राहिली, याच्या द लाईट विच इज फॉल अपॉन दिस है ना, याच्यावरती कुठली फॉल झालेली लाईट, दिस अमाउंट. ओके, आणि याच्यातून ट्रान्सफर किती झाली, दिस इज ट्रान्सफर. मग ऍब्सॉर्ब किती केली आहे, एवढी ऍब्सॉर्ब केलेली आहे. मायनस, हियर इज अ मायनस साइन, हियर इज ए मायनस साइन. ओके, सी हियर इज अ मायनस साइन. Okay, this minus this you will gives you the absorbed light. Here it is. Okay, so I0 minus IT. What is IT? अगोदरच्या स्लाइड मध्ये IT काय होता तुमचा, ट्रान्समिटेड लाइट. व्हाट वाज दॅट, I0 और IO into 10 raised to minus A. अगोदरच्या स्लाइड मध्ये इथे काढलेला आहे बघा तुम्ही. Here it is. What is your IT? IO into 10 raised to minus A. So solving this equation, take I0 as a common, 1 minus 10 raised to minus A, 10 raised to minus A. So intensity of fluorescent light is proportional to amount of light absorbed. Okay, amount of light absorbed. What much light is intensity of light absorbed. Okay, intensity of light absorbed. We can say intensity. Now here F is equal to K into AB. As of what is written here, F is proportional to AB. So you can write here F is equal to K into AB. What is K? Is a constant, proportionality constant. Okay. So, but what is AB? IAB, absorb light, you have equation. See, what is equation? This is equation. IAB is equal to IO in bracket 1 minus 10 raised to minus 8. See now. K is as it is, F is equal to K is as it is, you are putting the value of AB, this value, okay, 1 minus 10 raised to minus 8, and here is your IO. Now, by expanding this equation, F is equal to K into IO, or absorb intensity of incident light, okay, that is equal to 2.303A minus 2.303A bracket square upon 2 factorial plus 2.303A bracket cube upon 3 factorial minus, see here is a minus,